इंस्टाग्रामवरती पाहिलेल्या एका रीलमुळे राजकारणाकडे पाहण्याचा माझा सगळा दृष्टिकोन चेंज झाला। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल आज बनणार आहे पुण्याचा विशाल। पुण्यात असलेल्या एका कार्यक्रमासाठी आपल्याला इन्व्हाइट करण्यात आलं होतं, त्यामुळे सकाळीच आपला काळा घोडा काढून अशा सुंदर रस्त्यावरून गाडी चालवत मी निघालो पुण्याकडे। पुणे अजून 84 किलोमीटर होतं, पण आणखी माझी पोटपूजा बाकी होती, त्यामुळे मी आणि माझे काही मित्र कॅब करून पोहोचलो एका हॉटेलवरती। जेवण करता करता एक रील माझ्या फीडवरती आली आणि नेता कशाला म्हणतात हे तेव्हा मला समजलं। माझा उपयोग जर माझ्या लोकांसाठी झाला नाही, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झाला नाही, तर त्या पदाचा प्रतिष्ठेचा काही उपयोग नाही असं मानणारा मी कार्यकर्ता। हे वाक्य कोणाचं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता झाली। थोडासा शोध घेतल्यानंतर समजलं की हे शब्द आहेत सत्यजित तांबे यांचे। पण फक्त वाक्य ऐकून थांबावंसं वाटलं नाही। मग मागच्या काही दिवस त्यांनी नेमकं काय केलं हे पाहायचं ठरवलं। 25 तारखेला ते अहिल्यानगरमध्ये होते, 26 जानेवारी नवापूर, अक्कलकुवा, 27 शहादा, तळोदा, नंदुरबार, 28 संगमनेर, 29 नाशिक, 30ला सकाळी बारामती, दुपारी श्रीगोंदा, संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर, 31ला रावेर, भुसावळ, जळगाव आणि 1 फेब्रुवारीला मुंबई। या 8 दिवसांमध्ये त्यांनी तब्बल 3000 किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास केला। ही फक्त कार्यक्रमांची यादी नव्हती, तर या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे लोकांमधली उपस्थिती। कुठे बैठका, कुठे लहान भेटीगाठी, कुठे तक्रारी ऐकणं, कुठे स्थानिक प्रश्न समजावून घेणं। आणि हे काम घरात बसून सोशल मीडियावरून किंवा रस्त्यावरती पोस्टर लावून होत नाही, तर यासाठी फिरावं लागतं। तेव्हा आपल्याला तिथल्या परिस्थितीचा अंदाज येतो आणि तेव्हा आपण त्यांच्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकतो। आणि हे सगळं पाहताना सुरुवातीला ऐकलेलं ते वाक्य पुन्हा आठवतं, जर माझा उपयोग माझ्या लोकांसाठी झाला नाही, तर त्या पदप्रतिष्ठेचा मला काहीही उपयोग नाही। कदाचित या वाक्यांचा अर्थ फक्त शब्दांमध्ये नाही, तर अशा फिरण्यामध्ये, अशा भेटींमध्ये जास्त दिसतो। कारण लोकांना भाषणापेक्षा जेव्हा एखादा प्रतिनिधी त्यांच्या भागात येऊन त्यांच्यासोबत बोलतो, ते जास्त लक्षात राहतं आणि ते खूप महत्वाचं सुद्धा असतं। शेवटी एका युवा नेत्याकडून अपेक्षित असतो तो उत्साह, ती ऊर्जा आणि सतत लोकांमध्ये राहण्याची तयारी, जी इथे स्पष्टपणे जाणवते।